नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप एव्हरीथिंग इज गोईंग वेल. आज आपण की आपल्या सिलेबसमध्ये साधारणतः MPSC मेन्सच्या सिलेबसमध्ये की 32 आणि अधिक 2 34 आणि इतर वेगवेगळे साधारणतः 10 ते 12 वेगळे समाजसुधारक त्यांनी इनडायरेक्टली मेन्शन केलेत. ओके, सो असे वेगळ्या समाजसुधारकांबद्दल आपल्यावरला प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांच्या संबंधित आपण साधारणतः वेगळ्या पद्धतीने आढावा घेऊयात. तुमच्यासमोर हा जो डेटा मांडतो आहे हा MPSCने पूर्वीही वेगळ्या मार्गाने विचारला जात असा आणि म्हणून MPSC आणि UPSCने विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपले सगळे कव्हर केले जातील तशा. ओके, सो लेट अस स्टार्ट. की काही दुर्लक्षित असलेले समाजसुधारक आहेत त्यांच्यावरती आपण फोकस करूयात. आपण पूर्वीच शाहू फुले आंबेडकर त्यांच्यासमोरच वेगळ्या समाजसुधारकांचं कार्य पाहिलं आहे. तर आता यानंतरच्या पुढील टप्प्यामध्ये ते आपण उर्वरित राहिलेले आणि ज्यांच्यावरती अजून प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे अशा समाजसुधारकांचा आपण आढावा घेऊयात. ओके, सो लेट अस स्टार्ट. यामध्ये की पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे मग लहुजी बुवांचं. ओके, साधारणतः लहुजी बुवा साळवे. ओके, तर त्यांचा एक पोर्ट्रेट आहे, हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून आपण घेतला आहे. तर साधारणतः ज्योतिबा फुलेंच्या बाबत आपण हे कार्य पाहिलेलं होतं की ज्यावेळेस सावित्रीबाई आणि ज्योतिरावांना त्रास दिला जाईल त्यावेळेस त्या सगळ्या वेगळ्या लहान लहान मुलींना शाळेतून इथं आणण्याचं कार्य केलं जाईल. स्वतः ज्योतिबा फुले आणि इतर वेगळे सगळे लोकमान्य टिळकांसमवेत मोठ्या विभूती यांच्या तालमीमध्ये मल्लविद्येचं प्रशिक्षण, तलवारबाजी असेल, भालाफेक असेल, धनुर्विद्या अशा वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून मग यांच्याकडे जात असत असा. ओके, सो लहुजी बुवा साळवे. आपलं क्वेश्चन फॅक्च्युअल पद्धतीने विचारले जातात आणि म्हणून लाईन बाय लाईन आपण याचा आढावा घेणार आहोत. आपल्या या सगळ्या सोर्स YCMU, ओके, जो स्टँडर्ड सोर्स आहे त्यासोबतच बाजारामध्ये असलेली वेगळी सगळी पुस्तकं की त्या संबंधित आपण ही सगळी सोर्सेसमधून आपण सगळे रेफरन्सेस पाहणार आहोत असं. ओके, सो लहुजी बुवा साधारणतः छत्रपती शिवाजीराजांच्या काळापासूनच की मग वेगळ्या समाज घटकांना लढाईंमध्ये सामील करून घेतलं जाईल. ओके, महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न इथं उपस्थित निर्माण झाला होता आणि त्या संबंधित की मग लहुजी बुवांची पूर्वजांची परंपरा होते की ते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ते काम करत असत. नंतर पेशवाईच्या सैन्यामध्ये आलेत, नंतर पुढे ही प्रक्रिया पुढे चालूच राहिली होती तशी. मग समाजसुधारकांचं कार्य हे ज्योतिरावांच्या कार्यात विशेषतः गाजलं आहे. त्याला सगळ्यात मोठा पाठिंबा खास करून मग लहुजी बुवांनीच दिला आहे तसा. लहुजी बुवांचं वैशिष्ट्य असं की सावित्रीबाई आणि ज्योतिरावांना समाज सुधारण्याच्या कार्यात खास करून स्त्री शिक्षणाच्या कार्यात त्यांनी सर्वात मोठी मदत दिलेली आहे तसे. ओके, वेगवेगळे सनातनी सावित्रीबाईंवरती हल्ले करत असतात, मग सावित्रीबाईंना प्रोटेक्शन देण्याचं कार्य त्यांनी केलं आहे. त्यासोबतच मग त्यांची राणोजी म्हणून सहकारी होते. ते वेगवेगळ्या मुलींना भिडेवाड्यामध्ये भरणाऱ्या पहिल्या शाळेमध्ये आणण्याचं कार्य करत. ओके, म्हणून की साधारणतः त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे तशी. ओके, सो एक थोडा फॅक्च्युअल पद्धतीने आपण आढावा घेऊयात लहुजी बुवांचा. ओके, वस्ताद लहुजी साळवे 19व्या शतकातील महाराष्ट्रातील क्रांतिकारक आणि शस्त्रविद्येचे प्रशिक्षक म्हणून आपण त्यांना नावाजलेलं एक नावारूपाला आलेलं एक मोठं नाव म्हणून आपण त्यांना नक्कीच ओळखतो तसं. ओके, लहुजी बुवा लहुजी वस्ताद या नावाने ते परिचित आहेत. कारण हे आपण का टाकतो आहे, कारण प्रश्नपत्रिकेमध्ये आपला डायरेक्टली असे शब्द पाहत आहेत आणि म्हणून लहुजी बुवा साळवे किंवा लहुजी साळवे किंवा फक्त लहुजी असे देखील उल्लेख आहेत. वस्ताद लहुजी. त्यांचे घराणे राऊत या नावाने विख्यात होते. छत्रपती शिवाजीराजांच्या काळापासूनच ही पदवी मिळाली होती. जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ला आहे आपला, पुण्याच्या अगदी थोडासा बाहेरच आहे. तिथे एअरपोर्टचं काम प्रस्तावित आहे सध्या. तर पुरंदर या परिसरामध्ये त्यांचा जन्म झाला आहे. गडाच्या पायथ्याशी भिवडी पेठ तालुका पुरंदर इथं वडिलांचं नाव राघोजी आणि आईचं नाव विठाबाई असं होतं. ओके, ते आईला विठाई नावाने हाक मारत असत. ओके, आणि वडिलांना राघूदादा असं म्हणून हाक मारत असत तसे. पुढे येऊयात. साळवे घराणं पराक्रमी होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये की त्यांचे आजोबा या काळात पहिल्यापासून सामील झाले होते स्वराज्याच्या कार्यामध्ये. मग मावळ दऱ्याखोऱ्यांच्या मावळाच्या परिसरामध्ये ते राहत असत आणि तिथं मोठं संघटन कौशल्य त्यांनी दाखवलं. आजूबाजूच्या गावातील तरुण त्यांनी एकत्र केलेत आणि शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये भरती केलेत तसं आहे. ओके, मग राऊत ही पदवी देऊन पुरंदराच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ओके, राऊत ही जी पदवी आहे की ती पदवी पुढे त्यांना मिळाली आहे. लहुजींचे वडील राघोजी हे पेशवाईत शिकारखाना म्हणून एक सेपरेट पदच आहे. तर त्याच्यामध्ये ते शिकारखाना की खास करून जे वेगळे गुरंढोरं होते, रानटी जनावरं होते, जे वेगवेगळ्या शेतकऱ्यांना खास करून त्रास देत असत, त्यांच्या जमिनीची मालाची इथं नासधूस करत, तर तिथं मोठं कार्य त्यांनी केलं आहे. ओके, जसं तानाजी मालुसरांची स्टोरी आपण पूर्वीच पाहिली आहे मध्ययुगीन भारताच्या सिरीजमध्ये.
तर तिथं येते पहा. शिवाय शस्त्रागार खात्याची जबाबदारी पुढे त्यांच्याकडे आली. खडकीचं युद्ध झालं पेशवाईच्या काळात, आपण पाहिलं खडकी नावाचा परिसर आहे तिथं की पेशवाईचं अस्तं झाला त्यावेळेस मग ते तिथं लढलेले होते. 17 नोव्हेंबर 1817 रोजी झालेल्या लढाईमध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन म्हणून जो होता अंग्रेज, तर त्याच्या लढाई सैन्याच्या विरोधात की माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनच्या सैन्याच्या विरोधात लढत असताना वडिलांचा त्यांच्या मृत्यू झाला आहे. मग शहीद वडिलांची लहुजी यांनी वाकडेवाडी परिसर आहे किंवा ज्याला आपण संगमवाडी असं म्हणतो, समजा वाकडेवाडी बसस्टँड म्हणून आज सध्या शिवाजीनगरचं तिथे शिफ्ट झालं आहे, तिथं त्यांची समाधी आहे वाकडेवाडी या ठिकाणी. मग वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी पदवी घेतली की मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी. तसं तर अजून राष्ट्रवाद नावाची कल्पना आली नव्हती, मात्र मराठ्यांचं साम्राज्य टिकविण्यासाठी म्हणून मी लढेल असं त्यांनी तिथं स्पष्ट करून टाकलं. तसं पुणे मुंबई मार्गावरील मांगीर बाबा म्हणून मंदिर आहे, तर तिथं राघोची साळ, ओके, वाकडेवाडी, ओके, लहुजी, ओके. मग वडिलांसाठीचे पुढे दांडपट्टा, घोडेस्वारी, भालाफेक, बंदूक चालवणे अशा वेगवेगळ्या, खास करून ब्रिटिश सैन्याच्या विरोधात लढायचं होतं. भारतीय जवानांचं सैन्य तिथं निर्माण करायचं होतं, खास करून मराठी तरुणांचं, आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आहे. दांडपट्टा, घोडेस्वारी, बंदूक, तोफगोळे आदी कलांमध्ये पारंगत केले. त्या काळात दलितांना शिक्षण घेण्यासाठी बंदी होती, खास करून पेशवाईच्या काळात ही जुलमी प्रथा आलेली होती आणि त्यावरूनच घडलेलं कोरेगाव भीमाचं युद्ध आहे आपण पाहिलं. मात्र तरी देखील यांचे पूर्वज ते ब्रिटिशांच्या विरोधात तिथं लढलेले आहेत. तसं आहे. मग आता की साधारणतः साहसी खेळ ज्याला आपण म्हणतो त्यांचं प्रशिक्षण केंद्र ते चालवत असत, मात्र शिक्षणासाठी बंदी होती, शिक्षण घेता आलं नाही. आजोबांनी वडिलांच्या पराक्रम पाहून त्यांनी पुढं काय केलं तर आजन्म ब्रह्मचारी राहील आणि मातृभूमीसाठीच मी स्वतः जीव अर्पण करेल असं लहुजींनी ठरवलेलं आहे. तसं त्यांनी पुण्यातील गंजपेठ म्हणून एरिया आहे, आजही आहे. गंजपेठेत 1822 व्यायामशाळा किंवा आजच्या भाषेमध्ये आपण त्याला तालीम असं म्हणतो, ती तालीम चालू केली तशी. ओके. पुढे देशातील पहिले युद्ध कौशल्य कला कौशल्य प्रशिक्षण केंद्र म्हणून ते पुढे आलं आहे. ओके. तालीम नावाचा जो फॉर्मॅट आहे, या केंद्रात सर्वच समाजातील युवक तालीम घेण्यासाठी येत असत तशा. ओके. लहुजी साळवे यांच्या तालमीत वेगळ्या नामांकित पर्सनॅलिटीज होत्या, त्यामध्ये मग लोकमान्य टिळक आणि ज्योतिबा फुले, ओके, हे सगळ्यात गाजले आहेत की व्यक्तींमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, अगदी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे देखील तिथं येत तसं आहे. आणि त्यांचा चांगला सहवास लाभला आहे, दोघांच्या चांगल्या गप्पा देखील रंगत असत तशा. खास करून ब्रिटिश जे जुलूम अन्याय अत्याचार करतायत त्यावरती देखील हे स्वतः दत्ताचे भक्त देखील होते आणि वासुदेव बळवंत फडके देखील दत्त भक्त होते. दत्त महिमा यांच्या चर्चांमधून वारंवार रिफ्लेक्ट होतच आहे. पुढे आगरकर, गोपाळ गणेश आगरकर आणि खास करून रँडची हत्या करणारे चाफेकर ब्रदर्स, ओके, की ज्यांनी पुढे रँडला टिपलं आहे, मारून टाकला आहे, मग हे यांच्याच तालमीतून घडलेले होते. सदाशिवराव गोवंडे, त्यानंतर मग क्रांतीवीर नानासाहेब छत्रे आणि क्रांतीवीर उमाजी नाईक, ओके, यांच्या घरी हे साधारणतः सगळेजण एकत्र येऊन चर्चा देखील करत असत. तसं पुढे शस्त्रास्त्राच्या गुप्त प्रशिक्षणासाठी पुणे परिसरात आज मार्केट यार्ड आहे गुलटेकडीला, तर गुलटेकडी परिसरातील निर्जन दाट झाडांमध्ये त्यांनी जागा निवडली होती. मग तिथं मल्लविद्येचं प्रशिक्षण आणि त्यासोबतच वेगवेगळे शस्त्रागाराची देखील त्यांनी निर्मिती केली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या काळात लुटणं, त्यांची वेगवेगळी शस्त्र जप्त करून घेणं, जप्त म्हणजे काय तर उचलून आणणं, त्यांना मारून टाकणं, असे वेगवेगळे उद्योग इथं चाललं तसं आहे. आणि म्हणून मग ब्रिटिशांच्या रडारवर तिथे आलेत. पुढे ज्योतिबा फुले आणि त्यांचे सहकारी गोवंडे, त्यानंतर परांजपे हे मित्र वासुदेव बळवंत फडके, आप्पासाहेब भंडारकर, विठोबाराजे गुठाळ, ओके, हे आदींना मल्लविद्येसोबतच शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण लहुजींनीच दिलं, शस्त्रास्त्र चालवण्याचं. सातारा कराड यांची रेंज ऑफ इन्फ्लुएन्स कसा होता, त्यांचे नातेगोते जे होते तर सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर, पुणे, खास करून पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे इथं त्यांचा मोठा प्रभाव होता. तत्कालीन बंडखोर आणि दरोडेखोर ज्यांना भटक्या विमुक्त जाती किंवा खास करून ब्रिटिशांच्या काळात गुन्हेगारी जाती असं ब्रिटिश म्हणत असतो, त्यामध्ये मग मांग, रामोशी, भटके विमुक्त यांना लहुजींनी एकत्र केलं आणि स्वातंत्र्याचं बीज की खास करून त्या काळात की ही तर कल्पना पूर्णपणे आली नव्हती, आपण पाहिलं आहे, मात्र त्या काळात स्वराज्य, शिवाजीराजांच्या प्रेरणेतून निर्माण झालेलं स्वराज्य ही एक मेन थीम होती, ही यांच्या विचारांमध्ये आपण रिफ्लेक्ट झाली पाहू शकतो. लहुजींचा उल्लेख आद्य क्रांतिकारक किंवा अगदी त्यांना क्रांतिकारकांचे गुरु असं म्हटलं गेलं आहे किंवा जो मास्टर माइंड पर्सनॅलिटीज बिहाइंड दी ऑल दी रिफॉर्मर्स असंही त्यांना म्हटलं गेलं आहे. ओके. सो क्रांतीवीर लहुजी साळवे ज्यांनी सर्वसामान्य लोकांना इथे एकत्र केलं आहे, गोळा केला आहे, त्यांच्यामध्ये क्रांतीची विजय या काळात रोवली आहेत. खास करून वासुदेव बळवंत फडके जे आद्य क्रांतीवीर होते हे यांच्याच तालमीमधून घडलेत असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तसं ओके लहुजी त्यासमोर सत्तू नाईक यांच्या ज्या टोळ्या होत्या त्या सावकारांना लुटत आणि म्हणून दरोडेखोरीमध्ये अग्रेसर होती, त्यांचे मन वळवले आणि रघुजींनी क्रांतीवीर उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांना मग खास करून काय केलं तर सत्तू नाईक यांना आवाहन केलं आहे की वासुदेव बळवंत फडके यांना तू मदत कर
त्यांच्या कार्यामध्ये तू पुढाकार घ्या असं त्यांचं म्हणणं होतं आणि तेच पुढे आलं तसं. ओके, मग आता ज्योतिबा फुलेंच्या कार्याला त्यांनी मदत केली आहे. दलितोद्धारात सर्वतोपरी सहकार्य केलं आहे की आपण चर्चा केली आहे. ज्योतिबांनी जी शाळा काढली होती त्या मुलींना प्रोटेक्शन देण्यापासून सगळं कार्य केलं आहे. लहुजी आणि रणजी महार यांनी पुण्यात एकत्र येऊन महात्मा फुलेंच्या शैक्षणिक कार्याला मदत केली, खास करून प्रोटेक्शन. ओके, अजून दोघांनी अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले आणि लहुजींनी स्वतःच्या मुक्ता म्हणून ही जी पुतणी होती तर मुक्ताबाईला देखील शाळेत घातला आहे. तर ती पहिल्यापासूनच की वेगळ्या पद्धतीचे लेख देखील लिहिण्यामध्ये त्या पारंगत झाल्या. तशा स्त्रीमुक्तीच्या संबंधित मुक्ताबाई साळवे, ओके, लहुजी साळवेंचे जे पुतणी आहेत ते गाजल्यात. मुक्ताने लहुजी आणि फुले दाम्पत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दुःस्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला आहे. ओके, की मी टेलिग्राम चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज अपलोड केले आहेत की त्यामध्ये की साधारणतः मुक्ताबाईंच्या संबंधित वेगळी माहिती देखील आपण अपलोड केली आहे. तशी ते ज्ञानोदय या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालं आहे. ज्ञानोदय याची आपण वर्तमानपत्रांच्या इतिहासात माहिती घेतली आहे. त्यामध्ये की साधारणतः तो प्रसिद्ध झाला आहे. पुढे नावी जोशीकृत की पुरवणी अंक याच्यामध्ये तो पुढे छापण्यात आला आहे. कोण? मुक्ताबाई साळवे लहुजींच्या पुतणी होत्या, मुलगी नव्हे. मग MPSC ट्रिकी पद्धतीने आपला क्वेश्चन विचारते. फुले यांच्या शैक्षणिक कार्यास की लहुजींनी भक्कमपणे मदत केली आहे. ओके, भक्कमपणे इथं मदत केली आहे. फुले यांच्या मिरवणुकीत, सभेत आणि कार्यक्रमात लहुजी आपल्या तालीमबाज शिष्यांसह इथं हजेरी लावत. खास करून सनातनी ब्राह्मण त्यांना प्रचंड त्रास देण्यासाठी अग्रेसर असत. यांचा बंदोबस्त कोणी केला तर लहुजींनी केला आहे तसा. ओके, पुढे सावित्रीबाई फुलेंची शिक्षिका होणं हे त्या काळातील सनातांना मान्य नव्हतं. मग त्यांच्यावरती दगडांचा मारा केला जाईल, शेणाचा मारा केला जाईल. मग त्यांनाही प्रोटेक्शन दिलं तसं. ओके, सावित्रीबाई लहुजींना बाबा म्हणूनच हाक मारत आणि खरोखर वडिलांच्या ठिकाणीच होते तसे की साधारणतः सावित्रीबाई आणि लहुजी एका पद्धतीने बाप लेकीचंच नातं निर्माण झालं होतं असं आपण म्हणू शकतो आहे. पुढे 16 नोव्हेंबर 1852 रोजी मिस्टर कॅन्डी म्हणून होते. तर यांच्या हस्ते महात्मा फुले यांचा सत्कार झाला. तर तिथंही सनातनांनी एका पद्धतीने काही ना काही दंगेधोपे करण्याचं ठरवलेलं होतं. मग साधारणतः ब्रिटिश पोलिसही तैनात होते आणि त्याहीपेक्षा सगळ्यात मोठा धाक सनातनांना वस्ताद लहुजींचाच होता, त्यात कोणत्या पद्धतीची शंका नाही. महात्मा फुले त्यांना गुरुस्थानी मानत की त्यांच्या साहित्यात की साधारणतः लहुजींचा वारंवार आदरपूर्वक उल्लेख आहे. ओके, ज्योतिबा फुलेंच्या सहाय्यामध्ये खास करून किंवा साहित्यामध्ये की खास करून ज्योतिबांनी की यांना मोठं स्थान दिलं आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. अर्थात तेवढी मदतही त्यांची होती. ओके, सो साधारणतः आपण असं की कार्य पाहिलं आहे. आता पुढं दर्पण की साधारणतः आपण कोणाला बाळशास्त्री जांभेकर की यांचं दर्पण नावाचं जे साधारणतः दर्पण आणि मग दिग्दर्शन. ओके, सो त्यांचं कार्य आपण आता चर्चेमध्ये घेऊयात. तसं आचार्य बाळशास्त्री जांभेकर, आचार्य असं म्हटलं आहे कारण शिक्षकी पेशा, काही प्रमाणात मग ते संस्कृतमध्ये मोठे पारंगत होते. मग जन्म कुंभुर्ले रत्नागिरी या ठिकाण झाला आहे. रत्नागिरी या ठिकाण झालेला आहे. मग साधारणतः महाराष्ट्रामध्ये त्यांचं कार्य विशेष गाजलं आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये खास करून कसं न्यूजपेपरशी संबंधित तसं. त्यासोबतच त्यांनी शुद्धी चळवळ चालवली आहे की धर्मांतरित झालेल्यांना पुन्हा या काळात हिंदू धर्मामध्ये आणण्याचं कार्य हे त्यांनी केलं असं आपण म्हणू शकतो आहे. त्यांना संस्कृत, मराठी, इंग्रजी, कानडी, गुजराती, बंगाली आणि फारसी या वेगळ्या भाषा अवगत होत्या तशा. ओके, मुद्दाम फॅक्च्युअल बेट्सवरून जातो आहे आपण. याची पूर्वीच स्टोरी आपण आपल्या हिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये पाहिल्या आहे तशा. ओके, आता समाज सुधारणेचं कार्य की ज्या पद्धतीने आपला क्वेश्चन विचारलं जातं त्या पद्धतीने आपण फ्रेमवर्क मांडतो आहे. पुढे की गणित, ज्योतिषशास्त्र या विषयाचे अध्ययन त्यांनी केलं आहे. आणि गाईड कोण होते तर अर्ली बार म्हणून होते. अर्ली बार की MPSC जरा जास्तच फॅक्च्युअल जाते आणि म्हणून मुद्दाम त्या दृष्टीने आपण तयारी करून घेतो आहे. अर्ली बार 1825 साली मुंबईला आले आणि इंग्रजी शाळेत शिक्षण घेतले कारण मूळचे कुठले होते रत्नागिरीचे होते आणि कोकणातील लोक तेव्हा आणि आजही मुंबईमध्ये येतात. मग खास करून सुरुवातीला शिक्षणासाठीच म्हणून इकडे आले, जसं कर्वेंच्या बाबतीत आपण पाहिलं आहे. गणितामध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याने विद्यार्थी दशेतच गणिताचे शिक्षक म्हणून काम चालू झालं आहे की साधारणतः आर्यभट्टाचा त्यांचा प्रभाव होता. आर्यभट्ट हे जो प्रसिद्ध गणितज्ञ भारतामध्ये होऊन गेला गुप्त काळामध्ये, त्यांची वेगळी पुस्तकं त्यांनी वाचली होती आणि त्या कारणास्तव गणिताकडे ते जास्तच आकर्षित झाले होते. सरकारकडून अक्कलकोटचे युवराज ओके की त्याचे शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आणि तिथंच त्यांना कानडी भाषा अवगत झाली. अक्कलकोट की साधारणतः तिथं कानडी भाषिकांचा इन्फ्लुएन्स आजही आहे. ओके, पंढरपूरच्या बाजूला. मग शैक्षणिक कार्य काय तर 1830 साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, बॉम्बे नेटिव्ह म्हणजे त्या ठिकाणचे लोक की मुंबईतील त्या ठिकाणच्या लोकांसाठी निर्माण झालेली संघटना. त्या मग बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव म्हणून त्यांनी कार्य केलं आहे. ओके, कारण एज्युकेशनच्या बाबतीत त्या काळात मराठी माणूस जरा कमी होता आणि म्हणून मग हळूहळू की बाळशास्त्रींनी तिथं जास्त लक्ष घातलं आहे. पुढे येऊयात.
1832 साली या संस्थेचे ते उपसचिव नंतर मग पुढे सेक्रेटरी देखील झालेत. ओके, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. क्वेश्चन कसं विचारलं जाईल की खालीलपैकी कोणते समाजसुधारक बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीशी संबंधित आहेत? सो दिस वन. 1834 साली मुंबईत एल्फिन्स्टन महाविद्यालय सुरू झालं. 1834. ओके, ही एक अग्रगण्य संस्था मानली जाते. तेव्हा आणि आजही एल्फिन्स्टनमधून पासआउट होणं एक मोठं एक श्रेष्ठ प्रतीक मानलं जातं, जस्ट लाईक पासआउट होणं. मग आता याच वर्षी जांभेकर हे महाविद्यालयात गणिताचे पहिले असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झालेत. ओके, आणि खास करून कोणतर मराठी माणूस त्या काळात एल्फिन्स्टनमध्ये कोण आणल्यानंतर युरोपियन लोकांचा जास्त भरणा होता, मात्र यांनी पुढाकार घेतला. एल्फिन्स्टन महाविद्यालयात गणित, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं आहे. कोणकोणते आहेत? थोडक्यात गणित, पुढं खगोलशास्त्र, ओके, ॲस्ट्रॉनॉमी अँड नॉट ॲस्ट्रॉलॉजी, ओके, ज्योतिषशास्त्र नंतर खगोलशास्त्र, पुढं कोणतं फिजिक्स. सुरुवातीच्या काळात त्यांनी पाठ्यपुस्तकांची निर्मिती करून महाराष्ट्रातील शिक्षणाचा पाया घातला. ओके, मग आज बालभारतीचे उदाहरणं आहेत समजा, किंवा बालभारतीची पुस्तकं आपण पाहतो, त्याचं फॉर्मॅटिंग करण्याचं काम, लहान लहान मुलांना कोणती भाषा अवगत होईल, सोपे सोपे शब्द कसे टाकावेत, काय टाकावेत, शब्दांची रचना कशी असावी, एक दोन ओळींमध्ये ते मांडण्यात यावं, यासंबंधी त्यांनी सखोल मार्गदर्शन केलं आहे. जे बालभारतीची पुस्तकं की साधारणतः आजही आपण पाहू शकतो, तर याच्यामध्ये जांभेकरांचं योगदान आहे की पॅटर्न त्यांनी सेट केला आहे. ओके, नया है यह की एज्युकेशन सिस्टममध्ये ते नवीन ठरले तसं आहे. त्यावेळी हिंदू लोक नाना शंकर शेठ यांच्याकडे गेले आणि तेव्हा त्यांनी मुंबई प्रांताचे गव्हर्नर रॉबर्ट सीपी, ओके, रॉबर्ट सीपी म्हणून होते, त्यांच्या खटल्यांची फेरतपासणी कराव्यास भाग पाडले तसे. मग न्यायालयाने काय केलं, दंगेखोरांना ते साधारणतः मग या ठिकाणी जांभेकरांनी जरा पुढाकार घेतला आहे. जांभेकरांनी इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र या विषयांवरती कठोर परिश्रम घेतलेत. खास करून त्याच्यावरती वारंवार रिव्हिजन केल्यात आणि त्याचा सारांश मांडला आहे तसा. ओके, मग मुंबई इलाख्यातील शाळांचे इन्स्पेक्टर म्हणूनही त्यांनी कार्य केलं. मुंबई इलाख्यातील ते इंग्रजी शिक्षणाचे समर्थक ठरले. पुणे येथे इंग्रजी शाळा सुरू झाल्यानंतर दर्पणच्या, ओके, दर्पणच्या 1 सप्टेंबर 1932 अंकात ती माहिती प्रकाशित झाली. दर्पण, मिरर. तर दर्पण काय, तर समाजमानाचा आरसा आहे. समाजामध्ये वेगवेगळ्या घडणाऱ्या घडामोडी आणि गोष्टी हे अत्यंत सोप्या सुटसुटीत शब्दामध्ये मांडण्याचं कार्य जांभेकरांनी केलं आहे. ओके, पुढे की शिक्षणामुळे आपला राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक विकास होतो असं बाळशास्त्री जांभेकरांचं म्हणणं आहे. मग आजही जुनी लोक म्हणतात की शिक्षण वाया जात नाही. जर शिक्षण वाया जात नाही तर ते शिक्षण घेतलंच पाहिजे, याची महती हे खास करून कोणी पटवून दिली असेल तर जांभेकरांनीच पटवून दिली आहे. कुलाबा म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे, आजही वेधशाळा आहे. ओके, की कुलाबा वेधशाळेचे ते डायरेक्टर देखील होते, कारण ॲस्ट्रॉनॉमी शिकलेले होते. ओके, मुंबई कोर्ट ज्युरीचे सदस्य आणि कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी असे अनेक कामं त्यांनी केली. मग खालीलपैकी कोणती विधाने जांभेकरांबद्दल सत्य आहेत असा क्वेश्चन आपला एक्सपेक्टेड आहे, तो आपण या स्लाईडच्या माध्यमातून कव्हर केला. या सगळ्या स्लाईड्स आपल्या हिस्ट्री बाय मंगेश चौले या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केल्या आहेत. ओके, त्या मोफत अवेलेबल आहेत सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, तर तिथून तुम्ही त्या डाउनलोड करा तशा. पुढे येऊयात. इतिहास संशोधन मंडळ 1846 मध्ये प्राचीन शिलालेखांचं त्यांनी वाचन केलं आहे. मग बनेश्वर नावाचं प्रसिद्ध ठिकाण आहे, आजही आहे, तेथील शिलालेख त्यांनी वाचून दाखवला आहे. जसं महाराष्ट्रातील सगळ्यात प्राचीन शिलालेख कोणता, तर आष्टीचा शिलालेख म्हणून आहे. ओके, तर त्या आष्टीच्या शिलालेखामध्ये वेगवेगळे उल्लेख आहेत. मग त्यासंबंधी शिलालेखांचं वाचनही त्यांनी केलं आहे. त्यांनी शिलालेख आणि ताम्रपटावर लिहिलेले शोध निबंध रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल किंवा रॉयल एशियाटिक सोसायटी नंतर बॉम्बेला शाखा निर्माण झाली होती, त्यामध्ये त्यांनी मोठे योगदान दिलं, मग ते प्रसिद्ध झाले. ओके, सो जांभेकरांचं पुढचं सामाजिक आणि धार्मिक कार्य कोणतं, हे खास करून सामाजिक कार्य, समाजासाठी जांभेकरांनी काय केलं आहे. यात पाश्चात्य ज्ञान आणि इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला तरी त्यांना हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्माचा सार्थ अभिमान होता. ओके, की खास करून ते नेहमी म्हणत की इंग्रज श्रेष्ठ काय, तर ज्ञानाच्या जोरावर, आणि म्हणून कोणतं की ज्ञानाच्या जोरावरती ते श्रेष्ठ असतील तर आपण त्यांचं ज्ञान घ्यावं आणि आपणही श्रेष्ठ व्हावं, त्यात कमतरता कसली. मात्र याचा अर्थ आपण त्यांच्यापेक्षा खूपच कमी आहोत असं नाही. आणि म्हणून जांभेकरांची क्रिस्टल क्लिअर अंडरस्टँडिंग आहे की जसं उत्कट भोबीत ह्याची घ्यावे, अवघीची मिळमिळीत टाकून द्यावे, असं जे म्हटलं जातं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. धर्मांतर झालेल्या लोकांचे शुद्धीकरण करण्याचा पायंडाच त्यांनी पुढे चालू केला आहे. ओके, जगन्नाथ शंकर शेठ यांनी बाळशास्त्री जांभेकरांना ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या तावडीतून जरा सोटवलं आहे. ओके, जगन्नाथ नाना शंकर शेठ जे होते हे खास करून मग मुरबाड या गावी त्यांचा जन्म झाला होता. नंतर मुंबई परिसरात आले, उद्योगधंदा करू लागले आणि मुंबईतील एक प्रमुख पर्सनॅलिटी म्हणून पुढे आले. मग नानांचे लाखो चाहते त्या काळात निर्माण झाले होते. मग नानांचं धर्मांतरण केलं तर अनेक लोक धर्मांतरण करतील असं ख्रिश्चन मिशनऱ्यांचा डाव होता. तो कुणी हाणून पाडला, तर यांनी हाणून पाडला तसा. ओके, नाना शंकर शेठ यांना
ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या तावडीतून जर कोणी सोडवलं असेल तर मग यांनी सोडवलं आहे असं आपण म्हणू शकतो आहे. मग ख्रिश्चन धर्मप्रसाराला उत्तर देण्यासाठी आपण आपली पारंपरिक आणि धार्मिक पुस्तकं छापली पाहिजेत असं बाळशास्त्रींचं म्हणणं आलं आहे. याच्यामध्ये की असा विचार करून जांभेकर यांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधित आवृत्तीचं प्रकाशन केलं आहे. मग आजची जी एडिटेड ज्ञानेश्वरी आपण पाहतो तशी तर पूर्वी संत एकनाथांनी शुद्ध स्वरूपात आणली. नंतर आजही ज्ञानेश्वरीचे वेगळे व्हेरियंट्स प्रसिद्ध आहेत, वेगळे व्हर्जन्स आहेत वेगळ्या प्रांतानुसार, 300पेक्षा जास्त आहेत. मात्र मग नंतर की त्याचं संशोधित स्वरूप जर कोणी पुढं मांडलं असेल ज्ञानेश्वरीचं तर मग ते जांभेकरांचंच कार्य आहे. ती पहिली छापील ज्ञानेश्वरी आहे. ओके, फर्स्ट प्रिंटेड वन. पुढं की एक श्रीपती शेषाद्री म्हणून प्रकरण झालं की एक ब्राह्मण फॅमिली होती. त्या ब्राह्मण फॅमिलीने स्वतःच्या मुलांना या काळात ख्रिश्चन शाळेत घातलं आणि म्हणून झालं की सनातनना ते सभा होतं की शाळेत गेला म्हणजे ख्रिश्चनच झाला अशी अफवा पसरली आहे. तसं तर त्यांचं धर्मांतरण झालं नव्हतं आणि म्हणून हे कुणाच्या काळात घडलं आहे तर मग या जांभेकरांनी त्या परिवाराला पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेतला. तसं तर धर्मांतरण झालं नव्हतं, मात्र शुद्धी चळवळ की नारायण आणि श्रीपती ब्राह्मणांमध्ये शेषाद्री ब्राह्मण म्हणून एक असतात. जसं कोकणस्थानी देश आहेत तसं मग शेषाद्री ब्राह्मणाची मुलं होती की मिशनरींच्या शाळेतील सहवासाने नारायणाने ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली. मात्र नंतर इथे एक अपवाच आहे असं पुढं लक्षामध्ये आलं आहे. नंतर लगेच श्रीपती पण ख्रिश्चन होऊ नये म्हणून बाळशास्त्री जांभेकरांनी त्यांच्या वडिलांना पुढं केलं आणि न्यायालयामार्फत जाऊन की त्या लहान मुलांचा ताबा मिळवला की श्रीपतींनी इथं धर्मांतरण केलं नव्हतं, एकाने केलं दुसऱ्याने केलं नव्हतं. मात्र त्याच्याबद्दलही वादविवाद होत्या. त्यानंतर तो दुसरा मुलगा म्हणला की माझं धर्मांतरण झालं नाही. ओके, आता फक्त ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेत शिक्षण घेतोय म्हणून भारतीय लोकांना फक्त तेच हवं आहे. ओके, की जसं करंगळी एवढा साप असतो तो गावाच्या बाहेर जशी चर्चा होते तर तो अजगरापेक्षाही मोठा होता, तसंच इथं झाला. आणि म्हणून की फक्त ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेत शिक्षण घेतलं आणि त्यांच्या घरात राहिले म्हणून सनातनी ब्राह्मण त्यांना हिंदू धर्मात यायला तयारच नव्हते आणि म्हणून मग आता ती ही अडचण पुढे आली. याच्यामध्ये की जांभेकरांनी श्रीपतीच्या शुद्धी करणारा धर्मशास्त्राचा पुरस्कार करण्यास सांगितला आहे. खास करून काय तर धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की यांना जरी धर्मांतरण झालं असेल तरी देखील आपण पुढे घेऊ पुढे मागे घेऊ शकतो. आणि म्हणून मग घर वापसी यातून पुढे कोणती चळवळ तर शुद्धी चळवळ की जी नंतर पुढे सावरकरांनी चालवली किंवा मग स्वामी दयानंदांनी देखील चालवली आहे. ओके, शिवाजीराजाने देखील की साधारणतः नेतोजी पालकराचं धर्मामध्ये स्वीकार केला असो. त्यामुळे जांभेकरांनी श्रीपतीच्या शुद्धीकरणास धर्मशास्त्र आणि करवीर मठाच्या शंकराचार्यांची आज्ञा मिळवली आणि त्याचे शुद्धीकरण करून त्यांना स्वधर्मात घेतला आहे. हे जे देवल स्मृतीमध्ये सर्वप्रथम मांडलं, देवल नावाचं बंदर आहे आजचं जे कराची आहे पाकिस्तानात, तिथं देवल नावाचं बंदर होतं. तिथं देवल नावाचे एक ऋषी होते, त्यांनी देवल स्मृती मांडली आणि याच्यामध्ये की घर वापसी पुन्हा अलाउड आहे असं मानणारे हे पहिले ठरलेत. ओके, घर वापसी अभि अलाउड आहे आणि म्हणून मग की हे देवल स्मृतीमध्ये सर्वप्रथम म्हटलं आहे, त्याचा त्यांनी रेफरन्स घेतला आहे. जसं हरिहर आणि बुक्कर आहे विजयनगरचे जे सम्राट होते त्यांना घर वापसी कोणी केली आहे तर मग साधारणतः मोहम्मद तुघलकांनी त्यांचं धर्मांतरण केलं, मात्र ते साधारणतः विद्यारण्य स्वामींनी त्यांना पुन्हा धर्मात घेतला होता. नंतर विजयनगर साम्राज्य उभं राहिले याचा आपण आढावा घेतला. मग तसंच हे प्रकरण इथं या प्रकरणाने सनातनी दुखावले की गेला तो गेला की हिंदूंची संख्या काय कमी नव्हती भारतात. ओके, मग त्यांनी जांभेकरांना खूप त्रास दिला इथं. ओके, जांभेकरांना खूप त्रास दिला. सरकारने शासन व्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेत धार्मिक तटस्थतेचे धोरण स्वीकारले पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र आपण पाहिलं की 1850ला रिलिजियस डिसॅबिलिटीज ॲक्ट आला आणि त्याने की ज्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण केले त्यांना पुन्हा इकडे साधारणतः धार्मिक वारसा हक्क कायदा आपण पाहिला होता की त्यांना सक्तीने वारसा मिळवून दिला जाईल असा कायदा होता. मग आता पुढे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. आपल्या या प्रॉब्लेममध्ये कॉम्बाईनमध्ये विचारून झाला प्रश्न. ओके, की बालविवाह होऊ नयेत, पुनर्विवाह करावेत, सती प्रथा यांच्याबद्दल जांभेकरांनी सर्वप्रथम लिखाण केले आणि म्हणून स्त्री शिक्षणाचे ते पहिले पुरस्कर्ते ठरतात. ओके, की आपल्या लेक्चर्स आणि नोट्समध्ये हे मागही आपण कव्हर केलं आहे, पुन्हा रिपीट करतो. हिस्ट्रीसाठी दुसरं काहीच करू नका, आपली लेक्चर आणि नोट्स सफिशियंट असेल तसं. ओके, सो स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते जांभेकर. पुढे 1840 साली दर्पण बंद पडल्यानंतर जांभेकरांनी दिग्दर्शन हे मासिक चालू केलं आहे. की दर्पण हा एक फक्त समाजमनाचा आरसा नव्हे की समाजात जे काही घडते तेवढंच आपल्याला दाखवायचं नाही तर आपल्याला पुढं जायचं आहे 10 पावलं. आणि ते 10 पावलं जाणं कसं असेल तर समाजाला दिशा देखील दिली जाईल. मग दिशा कशातून दिली जाते? संपादकीय पानामध्ये की जे आपले MPSC UPSC सगळे स्टुडंट्स वाचतात, एडिटोरियल की वर्तमानपत्राला काय म्हणायचं की चांगले आणि वाईट मुद्दे दोन्ही दाखवून देणं हे वर्तमानपत्रांचं काम असतं आणि समाज मनाला दिशा देणं. आणि म्हणून मग पुढं कोणतं आलं तर मग दिग्दर्शन, डिरेक्शन हे पुढं आलं आहे.
1840 साली दर्पण बंद पडल्यानंतर जांभेकरांनी दिग्दर्शन हे मासिक चालू केलं आहे. त्यातूनही लोकजागृतीचं काम चाललं आहे. ओके, सुरुवातीला 1840. ओके, मग दिग्दर्शन. 1846 रोजी बनेश्वर या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. बनेश्वर की जिथं शिलालेख वाचण्यासाठी ते नेहमी जात तिथं. जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिले समाज प्रबोधनकार आहेत आणि त्यासोबतच पाश्चात्य ज्ञान की फक्त भारतीय श्रेष्ठ नाही तर पाश्चात्य पण आहेच की ते देखील घ्या. की मग पाश्चात्य ज्ञान आणि त्यानंतर इंग्रजी शिक्षणाची पुरस्कर्ते म्हणून देखील ते पुढे आलेत. केवळ 36 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं आहे की त्यांना आपण आद्य समाजसुधारक असं म्हणतोय. विधवा विवाह आणि स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते, आद्य इतिहास संशोधक. पुढं काय, मराठी वृत्तपत्रांचे जनक, व्यासंगी पंडित म्हणून त्यांना ओळखलं जातं. ही स्लाईड चांगली 8-10 वेळेस वाचा. ओके, सिव्हिल सर्व्हिस क्रॅक करायची तर तेच तेच काम पुन्हा पुन्हा करत राहणं हे एक यशाचं गमक आहे असं आपण म्हणतो. पुढे यात की बाळशास्त्री जांभेकरांची ग्रंथसंपदा की इंग्लंड या देशाला ते जाऊन आले होते. सो इंग्लंड या देशाची खबर काही पुस्तकांमध्ये बखर असंही म्हटलं. बखर म्हणजे काहीतरी एक पद्धतीचं मेथड ऑफ रायटिंग आहे. मग त्याचे 2 भाग आहेत. 1832 रोजी इंग्लंड या देशाची खबर. मग फॉरेन रिटर्न असेल किंवा तिकडं जाऊन आला असेल तर सगळे लोक त्याला भेटत की सांग बाबा कसा आहे युरोप, कसा आहे ब्रिटन, काय आहे इंग्लंड, कसं आहे थेम्स नदी कशी आहे, राजा राणीचा परिवार कसा राहतो, त्यांची पार्लमेंट कशी आहे. मग हे सांगून अक्षरशः थकले की तोंडाची वाफ झाली असं आपण जे म्हणतो. मग हे म्हणले की आता मी लिहून काढतो की थोडक्यात मी आता लिहून काढतो. मग खूप सुंदर वर्णन त्यांनी केलं त्या काळातील ब्रिटनचं. त्यामध्ये मग खास करून ती स्त्रियांची स्थिती कशी आहे, शिक्षणाची स्थिती कशी आहे, ब्रिटन औद्योगिकीकरणामध्ये कसा पुढे चालला आहे याच्याबद्दल ते सविस्तर नोंदवतात. आणि म्हणून हे पुस्तक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. इंग्लंड या देशाची खबर, पार्ट 1 आणि पार्ट 2. ओके, जसं पुष्पा पार्ट 1 आणि पार्ट 2 किंवा बाहुबली पार्ट 1 पार्ट 2, हेराफेरी पार्ट 1 पार्ट 2, तसं त्या काळात त्यांनी पार्ट 1 पार्ट 2 गाजवलेत. पुढं ज्योतिषविद्या आणि त्याच्यातील काही प्रमाणात सत्य, काही प्रमाणात तथ्य, काही प्रमाणातील फुलपणा हे त्यांनी मांडलं आहे. पुढं बालव्याकरण, लहान मुलांना व्याकरण पचवणं हे काही सोपी गोष्ट नसते. मग ते शब्दांचे अर्थ, त्यांचे नियम, काना, मात्रा, वेलांटी, उकार, रफार हे सगळं जे काही आहे हे सविस्तर आणि सोप्या पद्धतीने त्यांनी मांडलं आहे. पुढं सारसंग्रह 1837. पुढं आला आहे हिंदुस्थानचा इतिहास. ओके, भारताचा इतिहास सगळा मांडला आहे. त्यासोबतच मग त्यांनी प्राचीन इतिहास, ओके, एक सेपरेट बुक लिहिलं आहे. हिंदुस्थानातील इंग्रजी राज्यांचा इतिहास. त्या काळात बॉम्बे, बेंगॉल आणि मद्रास हे बऱ्यापैकी सेटअप होत होते. तिथं होत असलेली प्रगती आणि इतरत्र होत असलेली प्रगती त्यांनी सविस्तर मांडली आहे. ज्ञानेश्वरी शुद्धलब्धी हे पुस्तक की आचार्यांनी मराठी भाषेमध्ये लिहिलं आहे. कोणतं? ज्ञानेश्वरी शुद्धलब्धी. ओके, पुढं भूगोलविद्या म्हणून आहे, नीती कथा आहे, संधीचे भाषांतरण आहे. हे सगळं लक्षात ठेवू नका. ज्ञानेश्वरी शुद्धलब्धी आणि त्यासोबतच मग इतिहासासंबंधित आणि किंवा मग दुसरं कोणतं की आपल्याला मराठी व्याकरण म्हणून एक सेपरेट पुस्तकच आहे आणि मग ते पुस्तक तसं. ओके, बालव्याकरण. ओके, सो अशा पद्धतीने की आपण जांभेकर, ओके, जांभेकरांची ग्रंथसंपदा आणि त्यांचं मासिकांचं जे प्रकरण आहे की ते प्रकरण आपण सविस्तररित्या पाहिलं तसं. आता पुढे येऊयात की साधारणतः पुढचे महत्त्वाचे आहे ते म्हणजे मग दादोबा पांडुरंग तरखडकर हे आपण ज्यांना आपण पॉप्युलरली दादोबा पांडुरंग असं म्हणतो आहे. मग आता मूळ गाव वसईजवळील तरखड या गावचे होते. महाराष्ट्र की साधारणतः मग मराठी भाषेचं व्याकरण त्यांनी लिहिले म्हणून आपण त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणतो. ओके, त्या काळात आडनावांची परंपरा नव्हती आणि म्हणून मग शाळेमध्ये ज्यावेळेस गेले तर मग मास्तरांनी त्यांना विचारलं की घरामध्ये काय म्हणतात, मग दादा असं म्हणतात किंवा दादा असं म्हणतात, मग दादोबा. मग वडील की वडिलांचं नाव पांडोबा आणि म्हणून पांडुरंग आणि म्हणून दादोबा पांडुरंग असं ब्रिटिशांनी त्यांचं नाव नमूद केलं आहे शाळेमध्ये. मग आडनाव लिहिण्याची परंपरा तशी खूपच नंतर आली. 1836 प्रकाशित झालेल्या व्याकरणाच्या पुस्तकाने दादोबा प्रचंड प्रसिद्ध झालेत की वेगवेगळे लोक त्यांच्याकडे आकर्षित झालेत. तसं आहे मग हे पुस्तक अवघ्या वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी लिहिलं आहे. ओके, आणि त्या काळातील मोराबाळंबे ठरलं एका पद्धतीने. ओके, साधारणतः मग 22व्या वर्षी त्यांनी लिहिलं आहे. दादोकृत या संक्षिप्त दादोबाकृत, मग ते दादोबा म्हणण्याऐवजी मग दादोकृत असं सर्वत्र म्हटलं जाऊ लागलं तसं. ओके, दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके, तरखड या गावचे होते म्हणून आपण पुढे यात. आता 1825 साली पुन्हा की जसं पूर्वीच आहे तसेच मग हे देखील की जसे जांभेकर तसेच हे पण नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी शाळेत शिक्षणासाठी गेलेत. ओके, शिक्षणासाठी तिथं जांभेकर शिक्षण पूर्ण करून जावरा म्हणून एक संस्थान आहे जावरा. ओके, तर त्या परिसरात की जावरा संस्थानच्या नवाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे आणि मग त्यांचे आत्मचरित्र की अका पिरोळकरांनी संपादित करून की ते पुन्हा प्रकाशित केलं आहे. ओके, जावरा संस्थान म्हणून आहे, तेथील नवाब होता की तिथे शिक्षकीचं काम केलं. 1840 साली एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणून होती की इंग्रजीचे सहाय्यक शिक्षक
म्हणून त्यांची नेमणूक झाली. ओके, इंग्रजी सहाय्यक शिक्षक म्हणून मग दादोबा, की त्यावरून त्यांची इंग्रजीवरती असं प्रभुत्व देखील लक्षामध्ये येतं. नंतर सुरतेला त्यांची बदली झाली. सुरत हे जे ठिकाण आहे तिथं त्यांची बदली झाली. बाळशास्त्री जांभेकरांच्या मृत्यूनंतर की ट्रेनिंग महाविद्यालय डिरेक्टरच्या जागेवर, की आपण पूर्वी बाळशास्त्रींची आपण सिक्वेन्शियली सगळे जात आहे. सो बाळशास्त्रींच्या मृत्यूनंतर मग डायरेक्टर पदाची जागा यांनी म्हणजे एका पद्धतीने ताब्यात आली आहे. पुढं मानव धर्मसभा 22 जून 1844, की आपण पूर्वीही की प्रार्थना समाजाशी संबंधित एक पहिला घटक आपण पाहिला होता. मानव धर्मसभा, सर्व मानव हे एकाच ईश्वराची लेकरं आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. 22 जून 1844 रोजी सुरत या ठिकाणी मानव धर्मसभेची स्थापना झाली आहे. सोबत कोण तर दुर्गाराम मंचाराम आणि त्यानंतर मग दीनमणी शंकर. ओके, दीनमणी शंकर आडनाव दलपतराय असं नंतर नमूद झाला आहे. ओके, सो मंचाराम आणि त्यानंतर मग दीनमणी शंकर की दुर्गा, मग या कामामध्ये त्यांची मदत झाली. यांची मेन थीम कोणती, कारण मागच्या परलेमध्ये यावरती प्रश्न विचारला आहे. यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला, जातीभेद नाकारला, जगामध्ये एकच एक ईश्वर आहे आणि आपण सर्वजण त्याचीच एकच एक लेकर आहोत असं त्यांचं म्हणणं होतं. ओके, सो ईश्वर एकच आहे, मनुष्यजात एकच आहे, तर मग भेदभाव कशासाठी, ईश्वर एकच आहे, मनुष्य एकच आहे, सर्व आपण एकाच ईश्वराची लेकर आहोत, भेदाभेद अमंगळ. सो धर्म एक आहे, परमेश्वर शक्तीसाठी ते आपण प्रार्थना करावी, सर्वांशी समानतेने वागावं, जातीभेद पाळू नये, या तत्वांचा त्यांनी पुरस्कार केला. ओके, जातीभेद पाळू नये. पण कार्यकर्त्यांच्या अभावामुळे तसेच 1841 साली दादोबांची बदली झाली मुंबईला, आणि मुंबईला झाली असल्याने की मानव धर्मसभेचं कामकाज इथं थंडावलं. ओके, मानव धर्मसभा याचं जे कामकाज आहे तिथं थंडावलं. तसं पुढे नंतरच्या टप्प्यात मग त्यांनी ज्ञानप्रसारक सभा म्हणून काढली. ती होती 1844ला आली, 1848ला, आणि पुढं 49ला परमहंस आहे. सो मुंबईत एल्फिस्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 1848मध्ये या संघटनेची स्थापना केली. अध्यक्षपद देऊन टाकले दादोबांना. ओके, दादोबा पांडुरंग हे जे आहेत ते इथं अध्यक्ष म्हणून पुढे आलेत. आपल्या देशबांधवांत ज्ञानाचा प्रसार करायचा आहे. ओके, ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी म्हणून त्यांनी प्रकरण पुढे आणलं आहे. ज्ञानप्रसारक मंडळी, नावच इंटरेस्टिंग आहे. सामाजिक जागृती घडवून आणणे आणि ज्ञानाचा प्रसार करणे याची उद्दिष्टे ठरली आहेत. पुढचा टप्पा आला परमहंस सभा. ओके, परमहंस सभा 1849, की मग पूर्वीची मानव धर्मसभा होती ती बंद पडली होती. मग त्यातली त्यात त्यांची मुंबईला बदली झाली. सुरतेहून ते आलेत मुंबईला. मधल्या काळात ज्ञानप्रसारक मंडळी तेही अडचणीमध्ये आले, आणि पुढे कोणती तर मग परमहंस मंडळी. सुरुवातीला मानव होते, नंतर मानव ज्ञानाचं वाटप करू लागले, ज्ञानप्रसारक, आणि पुढं काय झाले तर मग ते ज्ञानाचं वाटप करून पुढं परमहंस झाले, तसं आपण म्हणू शकतो. परमहंस मंडळी मुंबई इथे 1849मध्ये. ओके, 1849, काही पुस्तकांमध्ये 48 म्हटलं आहे, मग मुद्दाम म्हणून आपल्या नोट्समध्ये 48-49 असं टाकलं आहे, की मग परमहंस सभेची स्थापना झाली. या सभेचे प्रवर्तक होते भिकोबा चव्हाण, रामचंद्र जयकर, लक्ष्मण शास्त्री हळवे, आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग, मोरोबा विनोबा आणि मदन श्रीकृष्ण. नक्की हे वेगवेगळे नाव आहेत, सगळे लक्षात ठेवू नका. ओके, कारण पुस्तकांमध्ये काय केलं की एवढं वरून ठेवलं आहे की मग ते अडचणीचं आहे, की साधारणतः ते आयुष्यभर ते पुस्तक पाठ केलं तर ते होणार नाही. ओके, आणि म्हणून मोजके काही बिट्स इथेच्या मी वारंवार रिपीट करते, तेवढ्याच करा. रामचंद्र जयकर हे बराच काळ मग साधारणतः अध्यक्ष देखील राहिले. तसे परमहंस मंडळी. जाती विषमता नष्ट करणे, धार्मिक सुधारणा करणे, अजून कोणतं स्त्रीमुक्ती करणे, अजून कोणतं शिक्षणाचा प्रसार करणे, अजून कोणतं अंधश्रद्धा रूढी यांच्यापासून समाजाची मुक्तता करणे. थोडक्यात सगळ्या आधुनिक विचारांवरती चाललेले लोक होते असं आपण नक्कीच म्हणू शकतो. मग मागच्या प्रिलिममध्ये आपल्या यांच्यावरती क्वेश्चन विचारला आहे, जातीभेद नको आहे, धर्मभेद नको आहे, स्त्री पुरुष मतभेद नको आहे, स्त्री शिक्षण हवं आहे, अजून कोणतं की साधारणतः अंधश्रद्धा रूढी परंपरा यांच्यामधून यांना बाहेर काढणं हे काळाची गरज असते ठरलं आहे. यांचं पश्चिम महाराष्ट्र, खास करून मग पुणे, नगर, बेळगाव, रत्नागिरी, सातारा या शहरांमध्ये या संस्थेच्या वेगळ्या शाखा निर्माण झाल्या आहेत. तशा ओके, साधारणतः या संस्थेच्या वेगळ्या शाखा निर्माण झालेल्या आहेत. पुढे की परमहंस सभेची तत्वे, जातीभेद नको आहे, मूर्तीपूजा नको आहे, सिव्हिल सर्व्हिस क्रॅक करायची तर एकच गोष्ट 8-10 वेळेस रिपीट करायची, बेसिक रूल आहे आपला, तो आपण फॉलो करतो आहे. पुढं एकेश्वरवादाचा पुरस्कार, स्त्रियांचे पुनर्विवाह इत्यादी संबंधित कार्य, जातीभेदाचा निषेध करण्यासाठी अस्पृश्य व्यक्तींनी केलेले जेवण, ख्रिस्ती माणसाने बनवलेले पाव खायचं. ओके, अजून मुस्लिमांनी आणलेले पाणी पिऊन सर्व सदस्यांना भोजन करावे लागेल, की मुद्दामहून की करेस टिट फॉर टॅट. परमहंस सभेने ठरवलं की इथून पुढं जानवं घालायचं नाही. सॅक्रेड थ्रेड जे असतं यज्ञोपवीत ते घालणं म्हणजे उच्चवर्णीयतेचं प्रतीक मानलं जाईल, हायर क्लासेस.
मग ते जर केलं तर मग समस्या की थोडक्यात मात्र झालं काय की सगळे उच्चवर्णीय कॅरेक्टर होते, यांच्यामध्ये फक्त केळकर बंधू म्हणून नव्हते, केळकर बंधू एकटे होते की जे जानवं घालून आले नाहीत आणि मग बाकीचे सगळेच लोक जानवं घालून आले. मग त्यांनाच ऑड वाटलं, ते बाजूला गेले. बाजूला या काळात त्यांनी धागे या काळात घेतलेत एका दुकानातून आणि ते देखील धागा घालून मग यज्ञोपवीत घालून पुढे आले. की थोडक्यात यांच्यावरती टीका होती की फक्त बोलतात मात्र करत काय नाहीत, की बोलगवडे. ज्योतिरावांनी त्यांच्यावरती टीका केली मोठे. मग मी जातीभेद मानणार नाही अशी शपथ घ्यावी लागेल. यातून पुढे प्रार्थना समाजाच्या कार्याला मोठी गती लाभली आहे. मात्र यांचं कार्य गुप्तपणे चालत असं आहे. ओके, यांचं कार्य जे आहे हे साधारणतः काय तर पूर्णपणे सगळं गुप्तपणे चालत असं आहे. दादोबा पांडुरंग हे सभेच्या गुप्त सभांना मात्र हजर राहत नसत आणि म्हणून त्यांनी काय केलं आहे, त्यांचे जगदवासी आर्य, जगदवासी आर्य नावाने धर्मविवेचन हे हस्तलिखित लिहिलं आहे की जे आपला मागच्या प्रलंबमध्ये विचारून झालं आहे, की आपण नोट्समध्ये वारंवार चर्चा केली, आपल्या लेक्चर्समध्ये वारंवार चर्चा केली आहे तशा. मग भाऊ महाजन हे सभेची स्तुती करत मात्र ते देखील या बैठकांना कधीच हजर राहिले नाहीत. ओके, भाऊ महाजन हे जे आहे समजा समाज सुधारक की ते स्तुती करत बोलत मात्र बघ आता एकत्र येण्याची देखील यांची इच्छा नसाय. तेही यांची मूळ अडचण निर्माण झाली होतीच आणि म्हणून मग असं आपण पाहू शकतो. तसं पुढे यात परमहंससभेचे कार्य जास्त करून गुप्त पद्धतीने चालले. 1860 साली की सभेच्या सदस्यांची यादी चोरीला गेली. त्याच्यामुळे त्यांनी एक धाडसी गोष्ट केली होती. त्याचा सीन असा झाला की अत्यंत धाडसी गोष्ट केली ती म्हणजे काय तर एकत्र येऊन या सगळ्यांनी चहा आणि बिस्किट खाल्ले आणि चहा आणि बिस्किट खाल्ल्यामुळे मग पुढे यांचा करेक्ट कार्यक्रम झाला. थोडक्यात तो कार्यक्रम कसा की साधारणतः यांची यादी ज्या लोकांनी चहा बिस्किट खाल्लं त्या लोकांची चहा बिस्किटवाल्यांची यादी वर्तमानपत्रात छापून आली आणि त्या काळात चहा बिस्किट खाणं म्हणजे ख्रिश्चन झाल्याचं प्रतीक मानलं जाईल. त्यातली त्यात ही जगात एकच एक ईश्वर मानत आणि म्हणून अडचण काय झाली की यांना ख्रिश्चनच समजलं जात होतं. इथून पुढं शिक्कामोर्तब झालं. यानंतर त्यांनी जे धूम ठोकली हे सगळे अंडरग्राऊंड कार्यकर्ते झाले की एकमेकांना परत कधी भेटलेले नाहीत असं त्यांनी ठरवलं आहे की आता भेटायचंच नाही इथून पुढं. मग मध्ये काही वर्ष गेली आणि स्वरूप बदललं आहे. मग आता 1860 साली की सामाजिक बहिष्कार टाकला जाईल या दृष्टीने त्यांनी संबंध तोडून टाकले. 1852 साली अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून दादोबा पांडुरंग पोहोचलेत आणि म्हणून त्यांची नियुक्ती 1857 साली जावरा या ठिकाणी देखील झाली होती. भिल्लांच्या बंडाचा बिमोड त्यांनी केला 1852ला दादोबांनी. आपण हे पूर्वी इतरत्र चर्चा केली आहे. प्रार्थना समाजाच्या कार्यामध्ये आपण स्पेसिफिकली दादोबा पांडुरंगांवरती फोकस करून चर्चा करतोय. आता भिल्लांच्या बिंडाचा बिमोड केल्याने त्यांना राव बहादुरी पदवी दिली की तुम्ही बहादूर आहात आणि त्यातली त्यात मग राव आहात. ओके, डायरेक्टली राव आणि म्हणून मग राव बहादूर. कशासाठी? भिल्लांच्या बंडांचा बिमोड. मराठी भाषेचे व्याकरण लिहिले आणि म्हणून मग त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असं आपण म्हणत आहोत. तसं ओके, मराठी भाषेचे पाणिनी. मोरोपंत म्हणून आहेत की मोरोपंतांच्या केकावलीवरती देखील त्यांनी केलेली गद्य टीका यशोदा पांडुरंगे नावाने आहे. ओके, मोरोपंतांची यशोदा केकावली नावाने. पुढची त्यांची ग्रंथसंपदा मराठी भाषेचं व्याकरण लिहिलं 1836 रोजी. त्यामध्ये मराठी नकाशाचे पुस्तक विद्येच्या लाभाविषयी हे त्यांनी लिहिलं आहे. पुढं विधवा श्रमार्जन, मराठी लघुव्याकरण, त्यानंतर धर्मविवेचन, आत्मचरित्र हे त्यांचे गाजलेले पुस्तक आहेत. पुढं मग शिशुबोध लहान मुलांसाठी. पुढं मग बाईंच्या ओव्या म्हणून गाजल्या. त्या काळातील फोल्क स्टोरीज होत्या वेगळ्या, त्या ओव्यांच्या पद्धतीने मांडल्या जातात. ओके, त्या मोरोपंतांच्या केकावलीवरील यशोदा पांडुरंगे ते अत्यंत महत्त्वाचे आहे की हे जोड्याजोडा म्हणून आपला क्वेश्चन एक्सपेक्टेडच आहे याच्यावरती. ओके, यशोदा पांडुरंगी म्हणून जे आहे समजा. ओके, ते सो अशा पद्धतीने आपण दादोबा पांडुरंग पाहिलेत. पुढचे समाजसुधारक आहेत ते म्हणजे कोणते तर लोकहितवादी. ओके, सो लोकहितवादी यांच्याबद्दल आपण आढावा घेऊयात. मूळ नाव काय तर गोपाळ हरी देशमुख किंवा त्यांना पॉप्युलरली गोपाळ हरी असंच म्हटलं जाईल सगळीकडे. मग त्यांचा कार्यकाळ काय 1823 ते 1892. थोडक्यात ज्योतिबा फुलेंनंतर 2 वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला आहे असं आपण म्हणू शकतो. ज्योतिरावांचं निधन 1890ला झालं आहे. मग अशी मेन थीम तुम्हाला पकडत आली पाहिजे. ओके, सो महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी असं आपण त्यांना म्हणतो आहे. त्यांना आद्य सुधारक आणि आद्य प्रबोधनकार असंही म्हटलं जात आहे आणि म्हणून मग ही ओळख आहे. 19व्या शतकात वैचारिक आणि समाज प्रबोधनाचा पाया हा महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम गोपाळ हरी देशमुखांनी किंवा लोकहितवादींनीच घातला आहे की त्यांच्या सगळ्या रचना, त्यांची बोलण्याची सगळी शैली ही लोकांच्या हिताची असे. अत्यंत तळमळीने बोलत असत, अगदी बेंबीच्या देठापासून समजावून सांगत आणि म्हणून त्यांना लोकहितवादी असं म्हटलं आहे. ओके, सो गोपाळ हरी देशमुख यांनी 19वे शतक ओके साधारणतः त्यांचे सामाजिक आणि धार्मिक प्रश्नावरील विचार अत्यंत पुरोगामी होते, प्रोग्रेसिव्ह होते. ओके, सो गोपाळ हरी देशमुख.
अँड इंडियन ॲक्टिव्हिस्ट, रॅशनल थिंकर, रॅशनल म्हणजे काय तर बुद्धीला पडणाऱ्या गोष्टी मांडणारे, रिफॉर्मर रायटर फ्रॉम महाराष्ट्र. त्यांनी समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणा करण्याचा आग्रह धरला आणि म्हणून त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक असं आपण म्हणतो. ओके, सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक. चालता बोलता इतिहास म्हणून त्यांचा उल्लेख आहे. त्यासोबतच जन्म 18 फेब्रुवारी 1832 रोजी पुणे या ठिकाणी झाला आहे. ओके, त्यांचं मूळ गाव किंवा मूळ आडनाव की मूळ कोकणातील होते आणि आडनाव सिद्धे किंवा सिद्धये असं होतं. सिद्धे किंवा सिद्धये. आईचे नाव काशीबाई म्हणून होतं. आईचं नाव काशीबाई आणि वडिलांचं नाव हरिपंत होतं. हे दुसऱ्या बाजीरावाचे सेनापती बापू गोखले यांचे कारकून होते. फडणीस. ओके, बापू गोखले यांचे कारकून होते. थोडक्यात वारसा पेशवाईतून आला होता. ओके, मात्र विचाराने प्रगत होते असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तसं गोपाळ हरी देशमुख. पुढे हरिपंतांना 3 गावाची जागीर होती, मात्र ते एल्फिन्स्टनला भेटायला गेले नाहीत आणि म्हणून एल्फिन्स्टन एवढा वैतागला. कारण एकतर झालं काय की सुरुवातीला छत्रपती नंतर पेशवाई आली. पेशवाईंना बरेच लोक मानत नव्हते. आता पेशव्यांना कसे मानायला लागले, त्यातली त्यात मग आता ब्रिटिशांना का म्हणून मानायचे आणि म्हणून आता इथं अडचण निर्माण झाली. मग एल्फिन्स्टनला भेटायला न गेल्याने त्यांची जहागिरी जप्त झाली आहे. मराठी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1841 साली गोपाळरावांनी इंग्रजी शिक्षण चालू केलं आहे. 1851 रोजी ते वाई या ठिकाणी न्यायाधीश म्हणून पुढे आलेत. ओके, मुद्दामहून फॅक्च्युअल बेट आपण हे पूर्वी पाहिलेलं आहे, पुन्हा रिपीट करतो आहे. आपल्या लेक्चरमध्ये हे काही ना काही माहिती आपण घेतलेली आहे. मुद्दाम फॅक्च्युअल बेट्स की MPSC ज्या पद्धतीचे प्रश्न विचारते त्या पद्धतीने आपण हे मांडत आहोत. 1855 साली त्यांची नेमणूक सहाय्यक काय झालं आहे तर इनाम कमिशनर म्हणून झाली. 1857 साली कमिशनर झाले आणि 1861 पर्यंत की ते याच पदावरती होते. थोडक्यात की ब्रिटिश सत्तेमध्ये हे खास करून मग साधारणतः ब्रिटिश सत्ताकारणामध्ये एक त्यांचे महत्त्वाचं केंद्रबिंदू म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. तसं हे जे आपलं पुढं सिव्हिल सर्व्हिसमध्ये करावं लागतं. सप्टेंबर 1862 रोजी सहाय्यक न्यायाधीश बनले आणि 1879 रोजी या पदावरून ते साधारणतः काय झालेत तर मग निवृत्त झालेत. आणि मग सुरुवातीला वन टाईप ऑफ कमिशनर, आयुक्त आणि त्यानंतर पुढे कोणतं तर साधारणतः मग न्यायाधीश, जज की जे एक अत्यंत प्रतिष्ठेचं एक पद मानलं गेलं आहे. 1884 साली 1 वर्षासाठी रतलाम संस्थांचे दिवाण म्हणून तिथं गेलेत. मात्र तेथील संस्थानिकांची त्यांचं पटलेलं नाही. अत्यंत बाणेदारी प्रवृत्तीचे होते, अत्यंत बाणेदार होते आणि म्हणून ते पटलेलं नाही. 1889 नंतर जवळचे सर्व नातेवाईक एकामागून एक वारल्याने त्यांचे मनोधैर्य खचले आणि साधारणतः एक मानसिक धक्का होता. म्हणजे जवळचे सगळेच लोक सोडून गेल्यामुळे एक मानसिक धक्का होता. लोकहितवादींनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या सप्ताहितात शतपत्र म्हणजे 100 पत्र असं पण म्हणतो, सिम्बॉलिक आहे तशी, तर त्यांनी त्याहीपेक्षा जास्त पत्र लिहिलेत भाऊ महाजनांच्या. ओके, म्हणून मग लोकहितवादी. ओके, शतपत्रे नावाने प्रसिद्ध आहेत. 1848 ते 50 दरम्यान ती प्रसिद्ध झालीत. एकूण 108 आहेत. भारतामध्ये एकूण 108 उपनिषद आहेत. तो आकडा अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्याच दृष्टीने हे प्रकरण महत्त्वाचं मानलं गेलं आहे. पुढे की त्यात इंदू प्रकाश आणि अहमदनगरचं वृत्तवैभव, दोन्ही नावं लक्षात ठेवा. इंदू प्रकाश आणि अहमदनगरचं वृत्तवैभव या साहित्यात प्रसिद्ध झालेल्या निबंधाची भर घालून लोकहितवादी कृती निबंध संग्रह 1866 साली प्रकाशित झाला. ओके, पुढे याशिवाय थिओसॉफिक, बुद्धिप्रकाश, ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, बॉम्बे टाइम्स इत्यादी वृत्तपत्र व मासिकातून विविध लेख प्रकाशित केले आणि समाजातील वाईट गोष्टींवरती त्यांनी सडकून टीका केली. खास करून चुकीच्या रूढी परंपरा यातून अगदी ते ब्रिटिशांनी सोडलेलं नाही त्यांनी. ओके, अगदी ब्रिटिश देखील त्यांनी धारेवरती धरले. तसं पुढे ऑक्टोबर 1882 साली त्यांनी लोकहितवादी नावाचे मासिक चालू केलं आहे. लोकहितवादी त्रैमासिक काढण्यास सुरू केली. ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, लोकहितवादी ही वृत्तपत्रे गोपाळरावांनी पुढे चालू केली. महत्त्वाचं आहे, ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश आणि लोकहितवादी ही जी वृत्तपत्रे आहेत ती गोपाळरावांनी पुढे चालू केली आहेत. ब्रिटिशांमुळे भारताचे हित झाले तसेच नुकसान पण झाले. ते थोडक्यात ड्युअल वे आणि बरोबरच आहे की हित पण झालंय आणि साधारणतः मग आता हे आत्मसात केलं पाहिजे की त्यांचं जे चांगलं ज्ञान आहे ते आपण आत्मसात करा आणि त्यांचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा असं त्यांचं वारंवार मत आहे. तसं ओके, थोडक्यात समाजाच्या विकासासाठी ब्रिटिशांच्या ज्ञानाचा आपण वापर करून घ्यावा. इंग्रजांमुळे देशातील पारंपरिक व्यवसाय धोक्यामध्ये आलेत, आर्थिक पिळवणूक वाढली, हे विचार त्यांनी मांडण्यास सुरुवात केली आणि भारतीय लोकांना पटवून देऊ लागलं की ब्रिटिश आपलं आर्थिक शोषण करतायत. जर आर्थिक शोषण करत असेल तर ते थांबवा. ओके, थोडक्यात एका पद्धतीने की ब्रिटिशांचं आर्थिक शोषण हे एका पद्धतीने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. पुढे लोकहितवादी सरकारच्या न्यायालयीन सेवेत असले तरी ब्रिटिश शासनातील दोषांबद्दल अत्यंत परखड बोलत असत, कारण कर नाही तर डर कशाला असं त्यांचं म्हणणं होतं. ओके, पुढे त्यांनी ब्रिटिशांना ताकीद दिली की जर तुम्ही आमच्या इच्छेविरुद्ध एखादा कायदा लादण्याचा प्रयत्न केला
तर तो कायदा की आम्ही तुम्हाला मागे घ्यायला लावू, नाहीतर आम्ही छोडो, की डायरेक्टली छोडो भारत, की एका पद्धतीने आम्ही तुम्हाला भारतातून परत जायला लावू. एवढे परखडपणे सांगणारे त्या काळातील एकमेव व्यक्तिमत्व होते असं आपण म्हणू शकतो. ओके, की 1942ला क्विट इंडिया आली. मात्र लोकहितवादींनी त्या काळात सांगितलं की बळजबरी इथं चालून घेतली जाणार नाही, खपवली जाणार नाही. लोकहितवादींचे मत होते की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय, ओके, की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य मिळवायत असं लोकहितवादींचं म्हणणं आलं आहे. ओके, सो इंडिपेंडन्स एका पद्धतीने की हाही प्रकार त्यांनी मांडला आहे. म्हणून ब्रिटिशांकडून भारतीयांनी आपला राजकीय हक्क हा घेतलाच पाहिजे. समाजसेवा, त्यासोबतच काय केलं तर वाई या ठिकाणी असताना कृष्णा नदीला महापूर आला होता, तर त्यांनी पूरग्रस्तांना आर्थिक मदत केली, की त्यांना पगाराचा आणि तर वेगळ्या गोष्टींच्या मार्फत मिळालेला जेवढा पैसा होता तो त्यांनी या पूरग्रस्तांच्या हितासाठी म्हणून अर्पण केला तसा. ओके, अहमदाबाद आणि सुरत या ठिकाणी असताना त्यांनी वेगळे नवीन उपक्रम हाती घेतलेत आणि साधारणतः की त्यासोबतच प्रार्थना समाज थिओसॉफिकल सोसायटी त्यांचे जवळचे संबंध होते. आर्य समाजाचे एका शाखेचे ते अध्यक्ष होते. ओके, त्यासोबतच लोकहितवादींनी लोकनिंदा सहन केली आणि काय करले तर आंधळे पांगळे आणि खास करून महारोगी म्हणजे कुष्ठरोगी होते, लॅप्रेसिक पेशंट जे आहेत, तर त्यांना सढळ हाताने त्यांनी मदत केली. स्वतः मलमपट्टी देखील केली आहे. नंतर भारतामध्ये काय तर हे आजार स्पर्शाने पसरतात असं म्हटलं जाईल आणि म्हणून मग लोक त्यांच्यापासून मुद्दाम म्हणून अंतर ठेवू लागलेत तसं आहे. ओके, जातीभेदावरती टीका केली की जातींमध्ये असलेला जातीभेद नष्ट करावा असं ते प्रत्येक भाषणामध्ये सांगत असत, वेगवेगळ्या लेखांमध्ये लिहून देत. आणि भारताचं जातीभेदाने कसं वाटोळं केलं, की भारतामध्ये औद्योगिक क्रांती का झाली नाही त्याचं एक प्रमुख कारण काय होतं की जातीभेद, की सगळ्या जाती एकत्र येऊन राहू शकत नव्हत्या. समाजाचा विकास होण्यासाठी जातीभेद हा एक मोठा अडथळा आहे आणि म्हणून मग समाजामध्ये फक्त दोनच जाती आहेत, त्या म्हणजे स्त्री आणि पुरुष, दॅट्स इट, दुसरं काही नाही असं त्यांचं स्पष्टपणे मत आहे. जातीचे स्तोम निर्माण करण्याचे काम ब्राह्मण करत असत. त्यांनी ब्राह्मणी श्रेष्ठत्वाचा ठेका सोडून दिला पाहिजे असे साधारणतः गोपाळरावांचे मत होते तसं. ओके, सो ब्राह्मणी श्रेष्ठत्व समाजामध्ये नको आहे असं ते स्पष्ट म्हणतात. स्त्रियांच्या जीवनात सुधारणा घडवायच्या असतील तर मग बालविवाह बंद करा, हुंडा पद्धती बंद करा, पडदा पद्धत बंद करा, सतीची चाल या प्रथांवर त्यांनी टीका केली. बालविधवांच्या विवाहाचा की काय करा तर पुनर्विवाह करा, स्त्रियांना शिक्षण द्या असं त्यांनी आग्रह धरला. थोडक्यात लोकहितवादी काय आहेत तर पूर्णतः एक मॉडर्न मेथॉडॉलॉजी आहे, मॉडर्न फिलॉसॉफी आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. पुरुष आणि स्त्री ही समाजरथाची दोन चाकं आहेत, की दोन चाकं जर व्यवस्थित चालली तर आणि तरच समाजाची प्रगती होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. धार्मिक विचार की संसार आणि परमार्थ, ओके, त्यांचे धार्मिक विचार काय तर संसार आणि परमार्थ हे दोन्ही केले पाहिजेत, की दोन कल्पना वेगवेगळ्या कराव्यात मात्र त्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडाव्यात, की संसार वेगळा आहे, परमार्थ वेगळा आहे. जसं संन्यासाचं जीवन वेगळं असतं, जसं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या वडिलांच्या बाबतीत चालतं की संन्यास घेतला नंतर मग पुन्हा संसारात आले, तर ते म्हणतात की हे दोन्ही शक्य होऊ शकतं की ओके, की संन्यास एक वेगळी कल्पना आहे की ती थोडी बाजूला ठेवा आणि म्हणून दोन वेगळ्या क्षेत्रातील परंपरा आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडता आल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. कारण संसारासाठी लोक काही कामे करतात आणि ते देवासाठी केले असं सांगतात, मात्र धर्माच्या नावाखाली केली जाणारी व्रतवैकल्ये, उपवास, पारायण, सोवळे ओवळे ह्या सगळ्या निरर्थक कल्पना आहेत असं त्यांचं मत आहे. ओके, लोकहितवादी क्वेश्चन आपला एक्सपेक्टेड आहे म्हणून मुद्दाम फॅक्च्युअल बिट्समधून आपण जातो हे विसरू नका. पुढे शैक्षणिक विचार की लोकहितवादींच्या मते शिक्षण हे मानवी जीवनाचं वैभव आहे. त्यांनी आधुनिक शिक्षणावर भर दिला. इंग्रजी शिक्षणाचा आपण घ्यायला हवं त्यांचं म्हणणं आहे. ते उत्तम व्यवहारवादी होत आहे. त्यासोबतच सामाजिक प्रगतीसाठी इंग्रजी भाषा, भौतिकशास्त्र, आधुनिक उद्योग यांचाही त्यांनी मोठा आग्रह धरला आहे तसा. ओके, की खास करून काय तर समाजाच्या दुःखाचा शेवट होईल ते कोणते तर साधारणतः शास्त्रशुद्ध विचारसरणीनेच होईल, की जुन्या जाती रूढी परंपरेच्या सगळ्यातून बाहेर पडा आणि चांगल्या मार्गाने पुढाकार घ्या. लोकहितवादींचे साहित्य की साधारणतः त्यांनी वेगळ्या मार्गाने सगळं मांडलं आहे. त्याच्यामध्ये की 1842 साली की जार्गलिंग्स यांनी लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ अ ब्रिटिश अँड एम्पायर इन इंडिया की या ग्रंथाच्या आधारे हिंदुस्थानचा इतिहास लिहिला, की जो नंतरच्या टप्प्यामध्ये पुढं प्रसिद्ध झालेला आहे तसा. व त्यांचे प्रमुख ग्रंथ कोणते आहेत? हिंदुस्थानचा इतिहास, पुढं उदयपूरला गेले ते उदयपूरचा इतिहास, उदयपूरच्या राजपूतांचा इतिहास, की हे अत्यंत गाजले ग्रंथ आहेत. अगदी MPSC UPSCचे विद्यार्थी तर हे ग्रंथ वाचतातच, खास करून UPSCचं आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये देखील हे ग्रंथ प्रमाण ग्रंथ मानले जातात, त्यावरून त्यांचा दर्जा आपल्या लक्षामध्ये येतो तसा. ओके, हिंदुस्थानचा इतिहास, उदयपूरचा इतिहास. हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे
ओके, मग जातीभेदावरती टीका आहे. स्त्री सक्षमतेवरती त्यांनी भर दिला आहे की स्त्रियांना उत्तम स्थान दिलं नाही. मग 50% राष्ट्र संपत्ती कमवण्यासाठी लढत आहे आणि 50% राष्ट्र घरीच बसला आहे. ओके, कारण स्त्रियांना तुम्ही तो अधिकारच देत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे की परिहार आणि व्यापाराविषयी विचार, पुढे लक्ष्मी ज्ञान, संपत्ती, पुढं ग्रामरचना, पानिपतची लढाई, गुजरात देशाचा इतिहास, गुर्जर प्रतिहारांचं, पुढं जातीभेद, लंकेचा इतिहास, मुद्दाम फॅक्च्युअल नेतोय, सगळं लक्षात ठेवू नका. पृथ्वीराज चव्हाणांचा इतिहास, स्वामी दयानंद सरस्वती, गीता तत्व, भारतखंड पूर्व, पुढं भिक्षुक, ऐतिहासिक गोष्टी, कलियुग, असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आहे. ओके, असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ पुढे चालवली. ओके, ग्रंथालय चळवळ चालवली पुढे. ओके, सो अशा पद्धतीने की साधारणतः की गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल आपण माहिती घेतली. सगळे बीट लक्षात ठेवू नका, फक्त प्रोग्रेसिव्ह की गोपाळ हरी देशमुखांनी सगळ्यात चांगल्या गोष्टी या काळात उचलून धरल्यात. स्त्री सक्षमीकरणाचा पुरस्कार केला आहे, जातीभेदाचा विरोध केला आहे, आधुनिक शिक्षण घ्या, त्यासोबत भारतीय ज्ञान आहे ते अगदीच निकृष्ट नाही, त्यातील योग्य ते घ्या आणि निकृष्टते टाकून द्या, आधुनिकतेची कास धरा, असा थोडक्यात त्यांचा सल्ला आहे तसा. ओके, थँक्यू.